बघा या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे इफ एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 वाय ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह दिलेला आहे. देन dy बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ई इज व्हॅल्यू विचारलेली. ठीक आहे, तर आता आपण सिम्पल dy बाय डी एक्स काढायचा म्हणजे याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहूया. याच्यामध्ये इथं प्रोडक्ट यूज करायला पाहिजे आपल्याला. तर फर्स्ट इंटू सेकंडचा डेरिव्हेटिव्ह बघा लॉग ऑफ लॉग एक्स कॉम्पोजिट आहे, तर हे लॉग एक्स आला. चेन रूल प्रमाणे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, वायचा परत डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय डी एक्स इज इक्वल टू 4 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झाला 0. आपल्याला dy बाय डी एक्स व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे काय राहणार बघा 2y dy बाय डी एक्स इज इक्वल टू राईटला टर्म घ्या एक्स एक्स कॅन्सल होईल 2x मायनस 1 अपॉन लॉग एक्स. ओके, तर dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2y इंटू ब्रॅकेट 2x मायनस 1 अपॉन लॉग एक्स राहील. आता आपल्याला dy बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ई काढायचं आहे, पण याच्यामध्ये y ही एक टर्म आलेली आहे. त्यामुळे काय करायला पाहिजे बघा की दिलेलं जे गिवन आहे त्या गिवन मध्ये ॲट एक्स इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू ई या व्हॅल्यूवर वाय व्हॅल्यू किती येते बघायला पाहिजे. तर ते बघा एक्सची व्हॅल्यू ई सरळ पुट करा त्याच्यामध्ये, तर हे ई इंटू एक्सची व्हॅल्यू जर ई यात पुट केली तर काय राहणार बघा लॉग ऑफ लॉग ई टू द बेस ई मायनस ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. तर आता लॉग ही व्हॅल्यू 1 झाली, लॉग 1 0 होईल म्हणजे मायनस ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4, दॅट इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस ई स्क्वेअर. देअरफॉर वाय इज इक्वल टू रूट ऑफ 4 प्लस ई स्क्वेअर. वाय पॉझिटिव्ह आहे, स्क्वेअर रूट पण टर्म व्हॅल्यू पॉझिटिव्हच आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा dy बाय डी एक्स इज इक्वल टू इक्वेशन बिकम्स हे काय होईल बघा 1 अपॉन 2y that is 2 into root of 4 plus e square into bracket x ची व्हॅल्यू e पुट केला तर 2e 1 upon log e. dy by dx is equal to log e व्हॅल्यू 1 तर हे 2e मायनस 1 होईल आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 इंटू रूट ऑफ 4 प्लस ई स्क्वेअर येऊन जाईल बघा. दिस इज द आन्सर. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट.